मूल्य जोपासायची किंवा मूल्य शोधायची असा विषय आहे. संस्कृतमध्ये एक वचन आहे, ज्यायसी चेत कर्मणस्ते मता बुद्धिर जनार्दन तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव. गीतेचं नियोजनपूर्वक काम करा असं सांगितलंय. कुठलंही काम करताना ते नीट नेटकं. खरं बुद्धी कर्मापेक्षा मोठी आहे नाही का? बुद्धिवान माणूस उत्तम काम करू शकेल असं आपण म्हणतो नेहमीच, पण कर्म करताना नियोजित हवं. नुसती बुद्धी असून उपयोग नाही. संघटना कौशल्य हवं, गटकार्य हवं, एकी दैवत हवं, चातुर्य हवं आणि या भूतलावर उभं हवं व्यक्तिमत्व. त्याशिवाय नुसती बुद्धी असून काहीच उपयोग नाही. ज्ञानप्रबोधिनीमध्ये विद्यार्थ्यांना हे 100 वेळा मला सांगायला लागतं. आम्ही हुशार मुलांच्या शाळेत आहोत. एकदा का पालकांना त्या शाळेत ऍडमिशन मिळाली की असं वाटतं आपली मुलं म्हणजे अगदी वर. पण तसं नाहीये. कारण इथे निवडून घेत असताना वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये किंवा वेगवेगळ्या फॅकल्टीजमध्ये असलेली हुशारी त्यांच्याजवळ असते म्हणून त्यांना घेतात. मग गणित शिकवताना, विज्ञान शिकवताना, भाषा शिकवताना कित्येक मुलांना काहीही येत नसतं. परवाचंच उदाहरण सांगते, शिक्षकांचं सांगते. म्हणजे मला स्वतःला सांगायला खरोखर लाज वाटते. एका शाळेमध्ये लेसन ऑब्झर्विंग करायला लागतं दरवर्षातनं. ते एक्सपर्ट म्हणून मी गेलो. मी एक्सपर्ट नाही, पण तरी सुद्धा ते म्हणतात म्हणून मी सांगते. दुसरीचा वर्ग होता. शेताचं गाणं अशी छोटीशी कविता होती. कविता मोठी छान होती. त्याच्यात नदी होती, डोंगर होते, शेतं होती, फुलं, पानं, फळं, धान्य सगळं दिलं होतं. या बाईंनी नदीचा उगम आधी काढला शिकवायच्या आधीच. कबूल आहे, छान आहे, आयडिया छान आहे. पण कल्पनाशक्ती लढवताना तो नदीचा उगम कुठे होतो, कसा होतो, तो त्यांनी सांगितलं. डोंगरावर एक खड्डा असतो आणि त्या खड्ड्यातनं नदी उगवते. मी क्षणभर डोळे मिटून विचार केला की आपण बोलावं का नाही. कारण बोललं तर तो उद्धटपणा दिसेल, बोललं तर तो वाईटपणा आपल्याला येईल. पण म्हटलं चालेल, मी तसे दिसले तरी. मी उभी राहिले. म्हटलं 1 मिनिट. म्हटलं उगम येतो, फुलं पानं उमलतात, नदी उगम पावते, सूर्य उगवतो, चंद्र उगवतो. उगवणं ही क्रिया आहे आणि उगम पावणं ही पण क्रियाच आहे. पण ती नैसर्गिक आहे सगळी, ती पण नैसर्गिकच आहे. तर खड्डा असला तरी त्याच्यामध्ये अनेक कातळांचे थर असतात, त्यात अनेक प्रकारचे झरे असतात आणि तिथे काहीतरी क्रिया ही शास्त्रीय किंवा नैसर्गिक होते आणि मग तो नदीचा उगम होतो. कसं शिकवणार, पुढची पिढी कशी घडणार? कारण या शिक्षण क्षेत्रामध्ये मूल्य जोपासताना चांगले लोक बीएडकडे वळतच नाहीत. ही खरी शोकांतिका आहे. इंटरव्ह्यू मध्ये विचारलं की मला तुम्ही भूगोल शिकवणार 4थी 5वीला ना, मग तुम्ही मला पुण्यातल्या 2 नद्यांची नावं सांगा. यापेक्षा सोपं काही असू शकेल असं मला वाटत. त्यांनी कावेरी हे उत्तर दिलं. म्हणजे मूल्याधिष्ठित शिक्षण हे केव्हा मिळणार आहे आता? मला काही कळत नाही. आणि त्यांनी मला उत्तर दिलं, आम्ही लहान आहोत, तुम्ही कशा मुरलेले आहात. मग मात्र मला राग आला की इतकं मी कळकळीने तुम्हाला सांगते, तुम्ही निदान नाही, मी पुन्हा असं करणार नाही. मी परत माझी चूक मागे चूक झाली, मी पुन्हा सगळा अभ्यास करून मग शिकले. तसं नाही, आम्हाला अजून फुलायचं आहे. कुठे? म्हणजे आपलं वय काय? त्यांनी सांगितलं 42. ते फुल फुलणार कधी? मला असं वाटलं. म्हणजे कसं कसं वागायचं माणसाने.
पण इंटरव्ह्यूज घेताना चांगला शिक्षक मिळणं शाळा चालवताना हे भयानक परिस्थिती आहे बाहेर समाजामध्ये. कुठेही घ्या तुम्ही, म्हणजे चार चांगले असतात त्यांच्या आधारावरच हे सगळं चाललंय शिक्षण प्रक्रिया. NEP सारखं जेव्हा न्यू एज्युकेशन पॉलिसी निघते तेव्हा ही शिक्षण मूल्य अशीच आहे. त्यांनी दिलंय खूप छान, पण आधी पहिली गोष्ट पुस्तक हातात न घेता शिकवायला येऊ दे, तर ती सगळी पॉलिसी क्रिएट होणार आहे. दुसरं काही नाही की मला इतिहास शिकवायचा आहे तर तो माझ्या डोक्यात पक्का पाहिजे ना शिकवताना. मी जे बोलीन ते बरोबरच असेल असं शिक्षकांना उभं राहता आलं पाहिजे, तर तो शिक्षक आहे. तुम्ही पुस्तकातनं धडा वाचला तर त्याला शिकवणं म्हणताच येणार. पण ही मूल्य केव्हाही माणसं जोपासणार, केव्हा शिक्षणाला खरा अर्थ प्राप्त होणार. कारण 90% मार्क म्हणजे ते फक्त छोटे छोटे प्रश्न आहेत म्हणून मिळत आहेत. मोठा प्रश्न 16 मार्काचा जेव्हा लिहिता येतो तो येत नाहीये लिहिता, पण वाचनच नाहीये, वाचनच नाहीये. हे 10वी मॅट्रिक झाल्यापासून हे जे ऑब्जेक्टिव्हिटी वाढली आहे विषयांची, त्याचा विचार केला तर हे असं घडतंय सगळं. तर समाजाने पेटून उठायला हवंय. चांगल्या लोकांनी या शिक्षण मूल्यांची जोपासना करायला हवी. म्हणजे कळकळीची विनंती आहे की तुम्ही कुठे शिकवू शकत असणार, कारण आपण जे शिक्षण आपल्या वयात घेतलंय ते उत्तम घेतलंय, तर खरंच फ्री शिकवा, पण काम करा. खूप गरजेचं आहे. म्हणजे आपल्या बिल्डिंग मधल्या 4 मुलांना शिकवलं तरी चालेल अशी परिस्थिती आहे. नाही येत आहे, बाराखडी माहिती नाहीये, पाढे माहित नाहीत, पावकी हे शिकवायला हवंय. आता शिक्षणाच्या अंगाने मूल्य वगैरे ते सगळं ठीक आहे. नाही, पालकांना काहीच येते. मी अगदी निक्षून सांगते. चिठ्ठी लिहिलेली वाचायला लागली ना तर लाज वाटते. मराठीत लिहिलेली जी चिठ्ठी असते किंवा इंग्रजीमध्ये लिहिलेली जी चिठ्ठी असते ना, म्हणजे मी रेणुका स्वरूपचीच आहे, पण आम्ही उत्तम इंग्लिश बोलू शकतोय केवळ आमच्या पेंडसेबाई होत्या म्हणून. नऊवारी नेसून शिकवायला यायच्या, काय सुंदर शिकवायच्या इंग्लिश. किंवा सबनीस बाई आम्हाला कॉलेजमध्ये शिकवायला होतं, काय अप्रतिम शिकवायच्या हो. म्हणजे तिथे गावडेसर शिकवायचे. आम्हाला कोणी कधी फळ्यावर लिहिलं नाही, आम्हाला कोणी कधी होमवर्क दिलं नाही, हे वर्गपाठात लिहा असं सांगितलं नाही, आम्ही आमचंच केलं. पण हे करायचं ही बुद्धी होती, आणि केलं नाही तर घरी पण थप्पड मिळत असेल. म्हणजे साधी हेम घातली नाही नीट आई उचवायला लावायची आणि ते परत घालायला लावायची, ही शिस्त होती. हे नाहीये ना आता. आम्ही बूट घालून डायनिंग टेबल मध्ये पर्यंत आलो तरी चालतंय. इथे 3 बोटाची थप्पड पायावर नाहीये. हे खरं दुःख आहे. किंवा ते पाढे किंवा काय म्हटल्याशिवाय जेवण नाहीये, हे खरं दुःख आहे. कबूल आहे काळ बदललाय, पण हे बेस नाहीये ना, काहीच बेस नाही हो. पालकांनाही नाहीये, मुलांनाही नाही, खरंच नाही. आता राष्ट्रभक्ती, नीटनेटकेपणा, जीवनमूल्य, सर्वधर्म सहिष्णुता, सौजन्य, ते तर नाहीच आहे. एकात्मता नाहीये. श्रमप्रतिष्ठा कुणाला विचारायची. वैज्ञानिक दृष्टिकोन हा अर्धवट आहे. कारण वडापाव खाताना किंवा बाहेरून आणून खाताना आम्ही हा विचारच करत नाही. खाण्याचं जाऊ दे, कपडे ते सिंथेटिक आहेत सगळे, हो ना. किंवा कॉस्मेटिक्स जे वापरतात वाटेल तसे, ते सगळे सिंथेटिक आहेत. नेल पॉलिश वापरलं जातं सिंथेटिक आहे, त्याच्यात लेड आहे की ज्याने कॅन्सर होतोय. कुठल्याही कॅन्सर रिसर्चरला विचारा, हा ज्याने कॅन्सर होतो, वाटेल त्याने कॅन्सर होतो, तर केमिकल आहे. केमिस्ट्रीचा अभ्यास करून केमिस्ट्री सुधारली, ती फक्त क्षेपणास्त्रांसाठीच का? हे युद्ध सुद्धा खूप चांगली आता विजय नारायणांसारखे
आमच्या शाळेचे विद्यार्थी काम करत होते इतकी वर्ष, तेही सांगतात ना की युद्ध हवंय का आपल्याला खरंच. मग अमेरिकेमध्ये आता तेच चाललंय, ट्रम्पच्या आज्ञेनुसार वाटेल ती मूल्य जपली जात आहेत आणि वाटेल त्या मूल्यांच्या आधारे वाटेल तशी महागाई वाढवली आहे की इंडियन मुलं आता राहायला कंटाळली आहेत तिथे, परत येत आहेत. राहणं शक्य नाहीये आणि आता जाणंही शक्य नाहीये. किती काल मला 2 विद्यार्थी दवाखान्यात भेटले होते म्हणजे मॅडम आता जाणंच काय, तिथे नोकरी करणंही शक्य नाही. बजाज ऑटोमध्ये मी म्हणजे बिट्स पिलानीहून झालेला मुलगा आहे, एमटेक झालेला मुलगा आहे, तो बजाज ऑटोमध्ये साधी नोकरी करते, समाधानी आहे म्हणाला. मी बजाज ऑटो सुधारून दाखवली. हे ध्येय ठेवलं तरच आता जगणं शक्य आहे, नाहीतर नाही. दुसऱ्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केलाय, तिसऱ्यांनी आणखी छोटी नोकरी, चौथा ज्ञानप्रबोधिनी शिक्षक म्हणून जॉईन झालाय. हे सगळ्यात उत्तम आहे म्हणे, मनाला समाधान देणारी नोकरी आहे. खरंय, तुम्हाला कमी पैशातही राहता आलं पाहिजे असा विचार या मुलांनी केलाय, ही मूल्य जपली म्हणून ते हवं आहे. आता मूल्यच पाहायला झालं तर वाढती मूल्य आपण पाहतोय. छोट्या गावाची मोठी गावं झाली, शहरं झाली, ग्रामपंचायत झाली, आणखीन काय काय झालं, सगळं झालं. मातीचे रस्ते डांबरी झाले, गर्दी वाढली, सिग्नल आले, त्यांची लेकरं आली, हिरवे पिवळे दिवे आले, लाल पिवळे हिरवे पिवळे. पाळायचं कुणी? सिग्नल पाळायचं कुणी हा प्रश्न आला. मूल्य कुठे आहेत? नाहीच आहे. मग कोणी फूल देऊन स्वागत करताय, नका रे सिग्नल तोडू. मग म्हातारी माणसं पुढे झाली, हात जोडून विनंती करू लागली, अपघात होत आहेत, मरतात माणसं, नका सिग्नल तोडू. थोडाफार उपयोग होतोय त्याचा, थोडाफार रहदारीला उपयोग होतोय, कुठेतरी मूल्य शोधून काढतात आणि जगायचा प्रयत्न करतात. अनेक स्पर्धा आहेत या जगात, अनेक ठिकाणी. मग त्या लहान मुलांच्या तशा आपल्या मोठ्यांच्या सुद्धा आहेत, पण भाग कोण घेतो? कोणी नाही. कारण करायलाच नकोय काही. आता कुठे या वयात घ्यायचं काय, पण करा की गीता पाठ, एखादा अध्याय करा. नाही होत आहे. खरंच माझ्या इथे काय चाललंय, या रस्त्याला गर्दी खूप असते, मी तिथे उभी राहिले तर एक संध्याकाळी एक आजी आहे तर परांजपे नावाच्या, त्या सकाळी 7 ते संध्याकाळी 7 हे काम करतात. मी एक दिवस त्यांना वाकून रस्त्यात नमस्कार केला होता. का? शाळेच्या तिथली रहदारी उत्तमरित्या सांभाळतात. म्हणलं तुम्ही प्रशासकीय काही काम केलंय को म्हणे, पुष्कळ वर्ष केलंय, आणि मला हे बघवत नाही. मुलं गाडी खाली येतात म्हणून मी हे करते, मला बघवत नाही ते लहान मुलांचे हाल. 4-5 शाळा तरी त्यांनी कव्हर केल्या, त्यात प्रत्येक ठिकाणी ती रहदारी थांबवून ठेवतात, मुलांच्या गाड्या जाऊ देतात आणि मग लोकांना हे करतात. कमाल आहे तेव्हा यांची. खरं सकाळी 7 पासून चेष्टाने डबा घेऊन फिरतात त्या पर्समध्ये. काय कमाल आहे. आपण वेळ जात नाही म्हणतो, काही कामच नाही म्हणतो, काय करावं काही सुचत नाही. पुष्कळ आहे करण्यासाठी, पुष्कळ आहे. बघा विचार, आता धडे आपल्याला लहानपणापासून मिळाले, उठल्यापासून झोपेपर्यंत. मग अजूनही ते गिरवले तर, अजूनही त्याचे ठळक किंवा हायब्रिड केले तर. हायब्रिड म्हणजे मोठं कळलं, पीक नाही का हायब्रिड आहे, तेवढाले चणे, एवढाले हरभरे येतच की, एवढाल्या पानांची भाजी, हे सगळं हायब्रिड आहे. कोथिंबीर आता हायब्रिड आहे ते सगळं. ते चालतंय की नाही, पण आपले विचार कसे करायला हवेत, आपली मूल्य तशी वाढवायला हवीत आणि बदलत्या काळाप्रमाणे बदलायला हवं आहे निश्चित. मग काय बदलायचं? आपलं आचरण बदलायचं नाही, कपड्याची स्थिती बदलायची नाही, वैचारिक काहीतरी बदल करायला हवा, ऍडजस्टमेंट हे खूप करायला हवं. एक गोष्ट सांगते, नागाला कधीच आपलं घर नसतं, वारुळ नसतं. नाग मुंग्यांच्या वारुळात राहतो. अनिल अवचटांनी सांगितलेली गोष्ट आहे. आणि एक दिवस प्रत्येकच नाग अंडी घालतं असं नाहीये. एक विशिष्ट पद्धतीचा नाग
हा पिल्लांना माणसासारखा जन्म देतो. तो त्या मुंग्यांच्या वारुळातून राहिला होता विश्रांतीसाठी. नागिन होती. मुंग्यांची पिल्लं आपली काम करत होती. राणी मुंगी सिंहासनावर बसली. ती मुलं म्हणाली, आई आई, हा कोण ग टेकोजी आपल्याकडे आल्या, कशाला नाही आणि याचा काय संबंध? सारखं काय आपलं त्याला अन्न द्या, असं करा, पाणी द्या, आम्ही कोण त्याची सेवा करणार? राणी मुंगी म्हणाली, त्याला घर नाहीये, ती नागिन आहे, छोटी बाळं होणार आहेत तिला, नको का मदत करायला आणलेल्याला? करा रे, राहू दे. मग तिची पिल्लं आल्यावर तुम्ही खेळाल की नाही तिच्याशी? हो, खेळू की. मुलांना पटलं, आई अशी वागते, आपणही असंच वागूया. यथावकाश. थंडी संपली, उन्हाळा संपला, पिल्लं जन्माला आली, खेळून झालं, सगळं झालं. पाऊस वारुळात शिरला. नागिन पिल्लांना घेऊन बाहेर उन्हात फिरायला आली. मुंग्याही आल्या. मुंग्या आपल्या चिखलात, पानांच्या खाली, झाडावर सगळीकडे वावरायला लागल्या. नागिन आपल्या पिल्लांना घेऊन शेतात गेली शेतीचं रक्षण करायला. कारण नाग नागिन हे शेतकऱ्याचे मित्र आहेत, पण त्यांची विष्ठा जमीन भुसभुशीत करते. आणि नाग ज्या पद्धतीने चालतो त्यामुळे जमीन मौसूत होते. आणि बेडूक जे त्रास देतात पिकांना त्यांना नाग खाऊन टाकतो. अशा रीतीने हे एकमेकांवर अवलंबित नैसर्गिक घटक आहेत. पावसाळा संपला. मुंग्या पुन्हा आपल्या वारुळाच्या जागेवर आल्या. आई म्हणाली, चला घर बांधायचं आपल्याला. तोवर त्यांनी कण वेचून वेचून ठेवले होते. श्रावण महिन्यात जेव्हा कमी पाऊस असतो तेव्हा कण वेचून आपल्या घरापाशी ठेवले होते. चला वारुळ बांधायला घेऊया आता. लहान मुलं म्हणाली, आई आई, कशाला गं हे मातीचं वारुळ बांधायचं, दरवर्षी नवीन करायचं? आपण त्या माणसांसारखं करूयात का? सिमेंट कॉन्क्रीटचं वारुळ बांधूयात का? राणी मुंगी म्हणाली, माणूस मूर्ख आहे. माणूस पृथ्वीला तापवतोय, वाईट काम करतोय आणि असंख्य इमारती बांधून प्रत्येक जण वेगवेगळा राहतोय. सबाई भूमी गोपाल की आपण म्हणतो, इथे मात्र तेच चाललंय. आपण नाही असं वागायचं. आपण आपलं दरवर्षी नवीन घर करायचं, त्याच्यात राहायचं. सिमेंट नाही, काही नाही. नाहीतर मग ही सृष्टी नष्टच होईल. पक्षी करतात ते असं, घरटं पण रडत बसत नाही. थोडा वेळ कलरव करतात, आवाज करतात, पुन्हा आपलं घरटं बांधतात, गेल्या जीवाला वंदन करतात आणि राहायला सुरुवात करतात. माणूस शिकणार कधी जीवनमूल्य? मला मोठं आदिवासींचं कौतुक पडलं. त्यांनी काय सुंदर कथा सांगितली त्यांनी. आता निसर्गातच पाहायला गेलं तर नागतोडा कुर्रेवाज असतो. भुकेसलेला होता बिचारा, पाऊस खूप कोसळत होता. नागतोडा म्हणाला, बासकी पावसा, किती पडतोय, किती दिवस झाडावरचेच किडे मकोडे खायचे, देऊ काय ठेवून कानाकडे? पाऊस गेला ढगाकडे. ढगाई आणि किडा यांच्यात वाद झाला. बसे बसे दोघे घरी गेले. नागतोडा मस्तीत होता. तो सूर्याला म्हणाला, झाडाला जातो. तो सूर्याशी भांडला, झाडाशी भांडला, पण एवढ्यात तिकडनं सरडा आला, त्याला गिळून टाकला. किड्याचा अंत. सरडाही टर्रेबाजी करायला लागला. सरड्याला गरुडाने खाल्लं. मग गरुड पर्व. तसं आता आहे माणूस पर्व. गरुडाचं पर्व संपलं, गरुड पुराण संपलं आणि पुढची पुराणं संपून गेली, परत निर्माण झालीच नाही. पुराण तिथेच संपतात आणि आता माणूस पुराण सुरू झालंय. त्याविषयी काय लिहावं हा लेखकांना मोठा प्रश्न आहे. की माणूस परत लिहिणार काय, सगळं वाईटच. त्यामुळे माणसांनी काय केलं, नद्या अडवल्या. कबूल आहे, धरणं बांधली, चांगली गोष्ट आहे, पण म्हणून नद्या नष्ट करायच्यात का? नाही. कोथरूड भाग आपल्याला खूप आवडतो. काय सुंदर झालंय सगळं. सगळी उच्च विद्याविभूषित उच्चगुरू लोक तिथे राहतात. खूप छान लोक आहेत, पण ड्रेनेज सिस्टीम मुळामुठे. सगळ्याचं विसर्जन किंवा जे काय पाणी सोडायचं ते सगळं नदीत सोडलं जातं.
सगळे गावातून तिकडे राहायला गेलेत वाडे विकून. चांगलं केलंय का हे? ज्या ठिकाणी पूर्वी शेती होती, जंगलं होती, त्याचं फार नष्ट करून टाकलंय. हे चांगलं केलंय का? नाही केलं. मग वस्ती वाढली म्हणून बाहेरची लोक येऊन राहायला लागली. तुम्हाला आम्हाला दक्षिणेकडे कोणी राहून नाही देणार. खरी परिस्थिती आहे. तुम्ही दक्षिणेकडे आंध्र, मद्रास, तमिळनाडू इथे कुठे गेला, तुम्हाला नीट वागवणार नाही. तुम्हाला येऊ नाही देणार. उत्तरेकडे आपण राहतो इतकी लोक नाही राहत. वेस्ट बेंगॉलमध्ये राहू शकतो इतकी लोक नाही राहू शकत. पण आपल्याकडे मात्र सगळे पाहुणचार गेला नाही, सगळ्याला. आणि त्यांनी ही नष्टता वाढली. बरं, खेडेगावात नाही लोक आता काय करतात, शेती विकतात, हातात पैसा आलाय, छोटी जागा घेतात पण राहतात. कारण शेवटी त्यांची UPSC MPSC या विभागामध्ये 6 मुलं टिकतात, बाकीचे तसेच. आणि म्हणूनच या टपऱ्या वाढल्या. पुण्याचा नाश केलाय म्हटलं तर राग येईल, पण खरी परिस्थिती तिथेच आहे. याला कारण सगळी वस्ती गावातली बाहेर गेलेली आहे. आता बघा ना, म्हणून मला बरेचदा असं वाटतं, मी लिहून काढलंय, 2 शहरातील अंतर कमी झालं, कोट्यावधीचा खर्च झाला, इंधन वाढलं. काही दिवसांनी पेट्रोल मिळेल असंच होईल, तेव्हा माणूस शाळा तोवर नाही. माणसाचेच व्हायचे नुकसान. खरं म्हणजे यामुळे आता इंधन संपलं तर काय, आपलंच नुकसान आहे. पण पहिल्यांदा चिडला डोंगर. पावसाळ्यात त्यांनी काय केलं, दरडी पाडायला सुरुवात केली. होतच आहे आता ते. मग त्या दरडी पडल्यामुळे काय झालं, रस्त्याला गेल्या चिरा. त्या काही लगेच दुरुस्त होणारच नाही, तर त्या खूप खोल आहेत चिरा, हे लक्षात ठेवा. मग त्यातनंच असंख्य बिया उगवल्या, पुन्हा जंगलं निर्माण झाली. आणि ते घाटमाथ्यावरचे रस्ते काय किंवा घाटातली जागा काय पुन्हा माणसाला मिळेल अशी झाली. इतकी दाट जंगलं निर्माण झाली. मग अनेक प्राणी, किडे, सगळं पक्षी सगळे वाढले. आता निसर्ग शेती आली, निसर्ग चक्र जुन्यासारखं सुरू झालं. शेती, गावं, पुन्हा तिथे वस्ती झाली. आणि खरा आनंद लोकांना मिळायला लागला. कारण शहाणपणाने आनंद मिळवणं हा मी जीवनाचा गाभा घटक समजते. मला बरेचदा असं वाटतं की खरंच या दरडी कोसळतात ना, तेव्हा जे रस्ते फार नष्ट होतात, तिथनंच जंगलांनी निर्माण व्हावं. परत देवाने काहीतरी वरदहस्त द्यावा आणि तिथनं काहीतरी, त्याच्याशिवाय माणूस शहाणा होणार नाही. कारण आत्ताच आपण आपल्या नातेवाईकांमध्ये जरी पाहिलं, 3-3 फ्लॅट एकेका माणसाचे. खरंच आहे. आणि भाडेकरू देऊन त्या पैशावर जगतात, पण कमवत नाही. किंवा रिकामी पडलेली जागा अनेकांची आहे. कशासाठी आहे? तेवढा पाणी पुरवठा आहे, तेवढ्या वस्तू आहेत वापरायला, आहेत की नाही? ते 2 भाऊ वेगळे राहिले, जे एका फ्रीजमध्ये, एका डायनिंग टेबलवर, एका वॉशिंग मशीनमध्ये राहून तेवढ्या गरजा वाढल्या आणि तेवढी इलेक्ट्रिसिटी, पाणी सगळं वाईटरित्या वापरलं जात आहे. पण लक्षात कोण घेणार? नाही घेत आहे. आता विज्ञानाची प्रगती आपण पाहिलं, पण निरीक्षणात्मक विज्ञान क्षमता वाढवणं हा प्रकार नाहीये. प्रयोगशीलता वाढली, पण ती निरीक्षणात्मक नाहीये. जे ऑब्झर्वेशन टेक्निकनी मी काही लावलंय मग त्याच्यासाठी प्रयोग केलाय, तसा नाही. मागच्या पिढी केलाय तसा प्रयोग करून मग पुढे काय करते, असा विचार आहे. पण हा माझ्या मनात विचार आलाय म्हणून नाही करायचं. साधा कुकर लावायचा. आजच मी वर्गात शिकवलं, कुकर लावताना काय करतो आपण, आज भात, वरण काय, पुरण काय शिजवायचं असेल, किती शिट्ट्या, पुरण आहे आज, जास्त शिट्ट्या करा. आणि कशाच्या जास्त शिट्ट्या करता? आपण 5वीत जेम्स वॅट शिकलो. वॅट्सनी काय सांगितलं, वाफेच्या शक्तीचं आपल्याला निवेदन केलं. त्या वाफेची जी शक्ती आहे ती एक शिट्टी झाली की, बारीक केला की 7-1 मिनिटामध्ये सगळं शिजत आहे. पण आम्ही शिट्ट्यावर शिट्ट्या करतो की जी वाफ आपण वाया दवडतोय, गॅस वाया दवडतोय, हे कधी शिकणार आपण? साधं कुकर लावायचं टेक्निक आहे, साधं आपल्याला येत आहे. आणि हेच आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत पोचवायचं आहे.
देवधर्म आहेत, अनेक गोष्टी आहेत. म्हणजे आपण स्वामींचं चरित्र वाचलं काय, हनुमानाचं वाचलं काय, आणि कोणाचं वाचलं काय, सगळ्यात असंच दिलेलं आहे की आपण पूर्वी असे शब्द वापरायचे, विटाळा चंडाळाचा उपद्रव होतो म्हणून, सावली सुद्धा चालत नाही म्हणून. पण असं नाहीये काही, हे सगळं निसर्गाने निर्माण केलेलं आहे, नैसर्गिक आहे. आत्ताच एक कथा वाचली मोबाईलवर, मी इथे यायच्या आधी. एका स्त्रीने लिहिली की मी पत्रकार आहे, चिक्कार पैसा कमवते, पण मला प्रेग्नंट राहिल्यानंतर माझी डिलिव्हरी मी KEM हॉस्पिटलसारख्या सरकारी इस्पितळात करणार हेच ठरवलं. का? खर्च कमी. कशाला प्रायव्हेटला वाटेल तशा चाचण्या, वाटेल तसं तेच इथेही तेच करणार आहे. आणि अतिशय सुरळीत, काहीही पैसा खर्च न करता माझं सगळं व्यवस्थित पार पडलं. अजून एक कॅन्सर झालेल्या बाई पण मला भेटायला आल्या होत्या मगाशी. म्हणजे काय बरी आहेस का, तब्येत बरी आहे का? हो बरी आहे. मला कळलंच नाही काय तू केव्हा रजेवर गेलीस, केव्हा आजारी पडलीस. नाही म्हणे मी सगळं ससूनलाच केलं. म्हटलं अरे वा, अतिशय उत्तम ट्रीटमेंट मिळाली. तुम्ही 60च्या दशकात पहा, मी अनुभवलेल्या गोष्टी त्या 60च्या दशकात ससून आणि KEM शिवाय कुठलंही हॉस्पिटल नव्हतं. त्या काळात सगळं होत होतं की नाही छान. आणि आता जर तुम्ही पाहायला गेलात कोरोनानंतर, तर ससून बघा किंवा मंगळवार हॉस्पिटल बघा, शशिकांत सुतार दवाखाना बघा, किंवा या इथे कुठलं हॉस्पिटल आहे दिनानाथच्या अलीकडे ते सरकारी हॉस्पिटल आहे, ते पण पाहिलं. सगळी सरकारी हॉस्पिटल, औंधचं हॉस्पिटल बघा लेप्रसी, अतिशय स्वच्छ आणि सुंदर झालेली आहे, अतिशय सुंदर. म्हणजे मी अगदी प्रत्यक्ष जाऊन पाहून आले, मी लोकांकडनं ऐकलं, म्हटलं पाहूया तर खरी एकदा कशी झाली. इतक्या छान सुविधा झाल्यात. मी टाटाला सुद्धा बरेच वेळा बहिणीबरोबर गेले, तशा सुधारणा सगळ्या हॉस्पिटल्समध्ये झाल्या. लस सुद्धा मी मंगळवार हॉस्पिटलमध्ये अतिशय उत्तम सगळं चाललं. का नाही जायचं, मग सोय केली इथं. आणि पॅनलवर डॉक्टर्स येतात, रामकृष्ण मठ, उत्तम डॉक्टर्स आहेत, उत्तम. तुम्ही जाऊन पहा. आपल्याला असं वाटतं पैसे खूप लागतील, तर तसं नाहीये. रामकृष्ण मठात तर खरोखर उत्तम सोय आहे. सगळ्या टेस्ट सुद्धा जवळजवळ 400 रुपयात होतं. अप्रतिम व्यवस्था आहे. आणि ते स्वामीजी आहेत, अगदी बारकाईने लक्ष घालणार आहेत सगळ्यामध्ये. तुम्ही म्हणजे माहिती म्हणून मी सांगते, कोणावर वेळ आली तर रामकृष्ण मठात टेस्ट करायला काही, मी स्वतः जातो. पण नाही तर ब्लड टेस्टला आता 1900, 2000, 10,000 काय वाटतं ते लागतं. तिथे केलं तर 400 रुपयात आपलं काम होतं. सोनोग्राफी स्वस्तात होतो. आणि चांगले डॉक्टर्स पॅनेलवर आहेत. म्हणजे आपल्याला असं वाटेल की डॉक्टर चांगला असावा, तर तसंही काही नाही. मी वरनं ती सगळी नावं बिवं वाचली, अरे म्हणलं ह्याच डॉक्टर्सची नावं आपण सगळीकडे ऐकतो, दिनानाथला हेच डॉक्टर आहेत, मग का नाही जायचं. आपल्याला शेवटी निर्णय महत्वाचा आहे. ओके, निर्णय जो चांगला असेल की ते मूल्य जे जपलेलं असेल ते हवंय आपल्याला. मग का नाही घ्यायचं ते, का नाही त्याचा पुरस्कार करायचा, करूया ना. आता काही आज लेखक, म्हणजे मी ह्याचाच अभ्यास करत होते, माझ्या डोक्यात 27 तारीख होती, पण म्हटलं ठीक आहे मी बोलते, मला काही प्रश्न नाही. तर ह्याच्यात अनेक लोकांचे लेख मला मिळाले, ते मी झेरॉक्स करून आणले. सुरेश करंदीकर नावाचं पुस्तक आहे, मूल्यांवर. त्यातले काही भाग आहेत ते खूप वाचण्यासारखे आहेत. की यत्न तो देव जाणावा, रामदासांनी म्हटलंय. त्यांनी स्पष्ट सांगितलंय, वेणाबाईला जेव्हा त्यांनी आधार दिला, वेणाबाई तुम्हाला माहितीच आहे, वेणाबाईला जेव्हा आधार दिला की जी स्त्री सासरी लवकर विधवा झाली, तिचं केशवपन करत होते, तर ती पळून गेली, नाही का, हात लावायचा नाही म्हणत. आणि तिने सांगितलं मी रामदास स्वामींकडे जाणार आहे आणि मी शिक्षण घेणार आहे त्यांच्याजवळ. ती गेली निघून. रामदास स्वामींनी तिचा स्वीकार केला, ये बाई शिकवतो तुला. तिला सगळं शिकवलं. आणि मग ठिकठिकाणी एक मठ तिला दिला आणि सांगितलं कीर्तन कर रोज तू इथे, आणि जे काय पुढे तुला मिळेल ते तुझं. तिने आपला चरितार्थ उत्तम केला. खूप मुलांना शिकवलं, खूप चांगलं शिक्षण मुलांना दिलं आणि कीर्तनकार म्हणून उभं केलं. अशी ही वेणाबाई.
अत्यंत बुद्धिमान. हे दासबोध लिहिताना बऱ्याचशा गोष्टी तिने रामदासांना सुचवलेल्या आहेत, पण रामदासांनी तिच्या बुद्धीची किमया ओळखली होती आणि म्हणूनच तिला खूप उच्च प्रतीचं शिक्षण दिलं. म्हणून यत्न तो देव, की प्रयत्न केले तर आपल्याला काही जमेल. या जगात न येण्यासारखं काही नाही. जीवन आपलं आहे. ते कोण म्हणतात? तर प्र.के. अत्रे म्हणतात. ते म्हणतात देव काय, देवाजवळ काही जातीभेद नाही, देवाजवळ काही चांगलं वाईट पण नाही, चांगलंच आहे सगळं. पण धडा शिकवणारा देवच आहे. जर म्हाताऱ्यांनी म्हटलं आम्हाला पैसे पाहिजेत, आमचं असं चांगलं होऊ दे रे बाबा, तर तिकडे तो लक्षही देणार नाही. तो म्हणजे जे काय तुमचं झालंय ते घडणारच होणार नाही. पण तरुण वर्गाला काहीतरी चांगल्या मार्गाकडे नेण्याचा परमेश्वर नक्की प्रयत्न करेल. वाईटातनं चांगलं घडवण्याचाही प्रयत्न करेल. भाग्यशाली कोण आहेत? तर ते तरुण आहेत, वयस्कर नाही. वयस्करांनी आपली मर्यादा ओळखावी आणि ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, याचा पुरस्कार करावा. कारण तरुण हे जगाचा आधार आहेत आणि झरा आहेत एक प्रकारचा, तर त्यांना सांभाळणं हे वयस्करांचंही काम आहे. मग हे जग किती का वाईट असेल, तितकंच ते चांगलंही आपल्याला पाहायला मिळतं की नाही. मग त्या चांगल्याकडे वळायचं आहे, त्याला साथ द्यायची आहे आणि आपलं हृदय कायम निष्पाप ठेवायचं, आपलं मन निष्पाप ठेवायचं. हे महान कार्य आहे बरं का. अत्रे म्हणतात हे महान कार्य आहे. क्षमा करणं हे प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आहे. कारण एकदा आचार्य अत्रे सासवडला चालले होते आणि सासवडला जात असताना ते पेरुगट भावे स्कूलमध्ये शिकायला होते. दिवाळीची सुट्टी लागली, घेतली पिशवी आणि निघाले घरी. सासवड कॉर्नरपर्यंत आल्यानंतर चालत जावं लागायचं. उतरले एसटीतून चालायला. थोड्या अंतरावर एक बैलगाडीवाला भेटला. कुठे चाललास? सासवडला. बैस गाडी. बसलो. तिथे कुठेतरी पुढे गेल्यावर उजव्या हाताला एक शंकराचं देऊळ आहे बघ, तिथे उतरले. उतरल्यानंतर अत्र्याला माहित होतं, दादा इथून पुढच्या घाटाच्या अंतरामध्ये थोडंसं उतर चढ आहे, घाटासारखा रस्ता आहे, तिथे भूत आहे बरं का, मी ऐकलंय. तर तो गाडीवाला म्हणाला, अरे हो मला पण माहिती आहे, म्हणूनच तर तुला मी बैलगाडीत घेतली, सोबतीला कोणीतरी असावं. गेले दोघं जण. जेवायला बसले तिथे, त्या देवळाचं झाड, तिथे झाड होतं ते. बघ माझ्याकडे थोडी भाकरी आहे, दोघं मिळून खाऊ आणि रात्री जाऊन जेवू. त्यांना काय, अत्र्यांना 2 घास खायला मिळाले, गेले त्यांच्यावर. आणि तेवढ्याच झाडावरून एक माणूस टपकला खाली. दोघांनाही त्याच्या पायाकडे बघण्याचं धैर्यच झालं नाही आणि तोच खरा वेडेपणा ठरला. म्हणजे भूताने काय त्यांना लुटलं सगळं, काय हात जवळ होतं त्या गाडीवाल्याच्या ते घेतलं. अत्र्यांजवळ एक चवली होती, म्हणजे 4 आणे होते, ते घेतलं आणि ते परत झाडावर निघून गेलं. म्हणजे काय, झाडावर चढून पळून गेलं. नंतर याला काही कुठे आढळलं नाही. पण अत्रे हुशार, अत्र्याने काय केलं, त्याचा चेहरा लक्षात ठेवला. घरी पोचले 7-8 वाजता. वडिलांना म्हणाले, आज मी एक किमया करणार. अरे बाबा, काहीतरी गावात गोंधळ घालू नकोस, तू शहरात ना आलाय, शिकून आलास, काहीतरी उद्योग करू नकोस बाबा. नाही नाही म्हणे, मी करणारच आहे. सरपंचांना जाऊन भेटला, ग्रामपंचायतीतल्या लोकांना जाऊन भेटला. आज म्हणे चावडीवर सभा घ्यायची आणि घरातलं प्रत्येक व्यक्ती तिथे हजर पाहिजे, सक्त ताकीद द्या. सरपंच म्हणाले, बघाच तुम्ही मी किमया करतो. सगळ्यांना बोलवून घेतलं. जो माणूस त्या चेहऱ्याचा होता त्याची शेंडी पकडली आणि त्याला तिथे वाढवली. हे तुमच्या गावातलं भूत. लहान मुलांची गोष्ट आहे. तो चमकला माणूस, चला माझे 4 आणे परत करा, गाडीवालाचं काय घेतलंय ते परत करा, या महिन्यात कुणाकुणाचं काय घेतलं, माझ्याकडे यादी आहे म्हणे, चल परत कर सगळ्यांचं.
त्याला परत करायला लावलं आणि कामाला लागून मूल्य शोध. सगळीकडे मूल्य आहे पा, कुठे नाहीये. जोपासायलाच हवी, ती शोधायलाच हवी. कुठे? रोजच्या उठल्यापासून झोपेपर्यंत रोज मूल्य जपतोच आहे आपण. अत्र्यांनी मोठं छान सांगितलंय, भविष्यकाळ तुमचा आहे, जगाला तेजस्वी करण्याचं काम तुमचंच आहे. चैतन्य निर्माण करणं, तुमच्यातलं चैतन्य दुसऱ्याला दिलं की ते निर्माण होतं. आणि सगळं मंदिरासारखं पवित्र आणि सुंदर करण्याचं कामही तुमचंच आहे. तेव्हा त्या परमेश्वराला फक्त माना, काहीही करू नका, सरळ मार्गी जीवन जाईल. काही तुम्हाला फुलं आणण्याची, उदबत्त्या लावण्याची, उदबत्त्याला तर झाडं वापरतात, कशाला उदबत्त्या वापरायच्या, निरांजन लावायची काही गरजच नाही. जसं रवींद्रनाथ टागोरांनी म्हटलंय की सूर्य जेव्हा अस्ताला चालला होता, बंगालीतली कविता आहे, तेव्हा त्यांना सूर्याला मोठी काळजी वाटायला लागली. माझ्यानंतर या मानव जातीला प्रकाश कोण देणार? कोणी पुढे आलं नाही, कोणाला काही सुचतच नव्हतं. छोटीशी पणती पुढे आली, मी तीन जगाला प्रकाश म्हणाले. रवींद्रनाथ म्हणाले, परमेश्वर बुद्धी देईल माणसाला पणती लावायची, बघा म्हणे थोड्याच काळात होईल. आणि खरंच माणूस मातीची पणती लावायला लागला. आपल्याला एवढासा दिवा पुरतो, दिवे गेले, आधी आपण स्ट्रीट लाईट कडे बघतो आणि मगच दिवा लावायला आपल्याला सुचतं, कारण त्या तेवढ्या कवडशामध्ये किंवा तेवढ्याशा नुसत्या दृष्टीपथामध्ये आलेला दिवा आपल्याला सगळं काही दाखवत असतो. विशेषतः घरातल्या स्त्रीला बरोबर सगळं सापडतं, पणती सापडते, मेणबत्ती सगळं सापडतं आणि आपण क्षणात दिवा लावून मोकळतो. हे घरातल्या बाकीच्यांना जमत नाही. मूल्य आहेत आपल्याला, जीवन मूल्य शिकलोय आपण, कसं ऍडजस्ट व्हायचं, कसं निर्माण करायचं. जुन्या काळामध्ये कोंड्याचा मांडा म्हणायचे ना, ते काही खोटं नाही. आपण घुसमड्या करतोच ना गव्हाच्या चीक काढल्यानंतर, त्यालाच म्हणायचं कोंड्याचा मांडा. हे अत्र्यांनी याच्यात सगळं लिहिलेलं आहे. तसंच ममदवा पोद्दारांनी काहीतरी दिलेलं आहे की कष्ट नाही तर फळ नाही, किंवा कष्टाची नाही ते निर्फळ, असं जे रामदासांनी म्हटलंय. की दशा कशाला म्हटलंय तर विद्यार्थी दशा म्हटलंय, की ती एक दशा आहे. त्या दशेला अनेक अंकुर आहेत, ते आत्मसात केले तर ती दशा संपणार आहे आणि त्याचा माणूस तयार होणार आहे चांगला. म्हणून आयुक्रमाची दशा असं म्हणतात का? नाही म्हणतात. आयुक्रमाची ही जी मुहूर्तमेढ आहे ती विद्यार्थी दशेपासून सुरुवात होतीये आणि शेवट त्याचा माणूसपणा निर्माण होतोय. तर ही जी निर्मिती आहे ही सगळी मूल्याधिष्ठित आहे. मूल्य जपली ती दशा मिळणार आहे, मूल्य नाही जपली तर ती दिशा मिळणार नाही. मग पण याला काय हवाय? प्रयत्न हवाय, कष्ट हवे, अभ्यास हवाय, चिंतन हवंय, मनन हवंय. नुसता अभ्यास करून उपयोग नाही, तर त्याचं मनन चिंतन झालं पाहिजे. आता ज्या वेळेला अनेक शोध लागले किंवा गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला, ते गुरुत्वाकर्षण शिकवत असताना परवाच एक मोबाईलवर जाहिरात पाहिली की खरंच 50-60 वर्षानंतर मुलांचं आयुष्य कसं असेल सगळं संपलं तर. मग वड पिंपळाच्या रोपांना एका छोट्याशा प्लास्टिकच्या पिशवीत लावतील, एका प्लास्टिकच्या मोठ्या जडच पिशवीमध्ये त्यांना ठेवतील, थोडं थोडं पाणी घालतील, त्यांना नळ्या लावतील आणि त्या ऑक्सिजनच्या नळ्या नाकात घालतील. असं चित्र आहे. आणि हीच मूल्य शेवटपर्यंत मुलांना जपायला लागतील, कारण ऑक्सिजन नाहीच राहणार, झाडच नाही राहणार आणि खायला जेवायला आत्तासारखे वेगवेगळे पदार्थ नसतील. कुठली तरी गवताची मुळीची एवढीशी गोळी असेल वाळक्या, आणि ती गोळी खाल्ली की झालं जेवण. ऑक्सिजन, मग त्यामुळे कदाचित आत्ता जी रोगराई वाढते ना ती येणारच नाही, कारण खायलाच मिळणार नाही लोकांना.
लोक हाताच्या पंजासारखी बुटकी असते आणि पक्ष्या प्राण्यांसारखं 10-15 वर्षाचं आयुष्य असेल माणसाला फक्त, असं त्यांनी लिहिलंय खेदाने, की जीवनमूल्य जर तुम्ही पाळली नाहीत तर पुढे ही दशा तुमच्या पुढच्या पिढीला सहन करावी लागतील, असं लिहिलंय. म्हणून मन शुद्ध ठेवा. डॉक्टर विचारतात झोप लागते का? नाही हो, रात्री 2 नंतर लागतच नाही. कशी लागेल? दुपारी काढली आहे, रात्री लवकर झोपलंय किंवा उशिरा झोपलं तर दुपारी खूप झोप, कशी येईल रात्री झोप? नाहीच येणार. पण दिवसभर आपण काहीतरी करत राहिलो, सरळ झोप येणार. काहीतरी वाचत राहिलो, काहीतरी करत राहिलो, फिरत राहिलो. किती छान छान कार्यक्रम आहेत आता, लयलूट आहे कार्यक्रमांची, फुकट कार्यक्रमांची. जाऊन बसावं ना, छान काहीतरी ऐकावं, छान वाचावं. लायब्ररीला कितीतरी आहेत, नगर वाचनाची दिवसभर उघडी असते. बसावं ना वाचत, सगळे पेपर वाचून घरी यावं. पण काय मस्त. देवळात जावं, काय काय चालू असतं देवळात वेगवेगळं. आता त्रिपुरी पौर्णिमेला तर काय काय छान सगळीकडे सजावट आणि काय छान छान होतं. लिहावं काहीतरी, विणावं छान, भरतकाम करावं. काय आनंद द्यावं ना कुणाला नसेल त्याला, किंवा आपल्या मित्रमंडळींमध्ये वाटावं करून. सदा एक रुमाल भरून दिला तरी दुसऱ्याला आनंद होईल. तिच्यासाठी फूल भरून आणलाय. काही केलं तरी चालण्यासारखं आहे. त्याच्यासाठी काय खूप पैसे खर्च करायला लागतातच असं नाहीये. ही मूल्य जपली ना, आयुष्य सुकर होईल. आता सुभाष कीर्तन हे लिहिलंय विवेकानंदांचं आहे. फारच सुंदर आहे. हे मात्र मी तुम्हाला सांगणार आहे सगळं, की जे दुशतके जगतात, ज्यांना मृत्यू स्पर्शही करू शकत नाही, असे वीर जगतात म्हणजे अमर होतात. शतके जगतात म्हणजे काय? मानवावरचं संकटांचं निर्दालन करून स्वतः मात्र मृतावस्थेत जातात, मूल्य जगतात. नवीन युगाचा, नवीन शतकाचा, नवीन धर्माचा प्रारंभ केला. रामचंद्रांनी उन्मत्त रावणाची 14 चौकड्यांची साम्राज्यशाही उलटून टाकली आणि रामराज्य स्थापन केलं. म्हणून आपण त्यांची जयंती पाळतो, आपली जयंती कोणी नाही करणार. रामनवमीला उपास करून त्या रामाला वंदन करणारा किंवा त्या रामासाठी काहीतरी दयाळू वृत्ती दाखवणारी माणसं आपण आहोत. कृष्णाचं दरवर्षी आपण स्मरण करतो. डोंगरातल्या अडाणी मावळ्यांच्या मदतीने पाडाव करणारा शिवाजीही आपल्याला तितकाच प्रिय आहे. म्हणूनच गेली 300 वर्ष त्याची जयंती मोठ्या हर्षाने आपण करतो. जर्मनीसारख्या राष्ट्राला धुळीस मिळवणाऱ्या प्रचंड ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या पोलादी पंजामधून केवळ सत्याचा आणि अहिंसेच्या बळावर 40 कोटी जनतेचे स्वातंत्र्य खेचून बाहेर काढले. म्हणून महात्मा गांधींची जयंती आपण करतो. सावरकर तर काय जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. ज्यावेळेला सावरकरांची सुटका झाली, ब्रिटिश अधिकाऱ्यांना ते नको होतं. तिथल्या लायब्ररीचं पुनरुज्जीवन करायचं होतं अंदमानच्या. सावरकरांना विचारलं कुठली पुस्तकं ठेवावी तिथे. सावरकरांनी स्वच्छ सांगितलं की इंग्रजी पुस्तकांचा भरणा खूप आहेच आहे, तो राहू दे, ती पुस्तकं वाईट नाही आहेत, पण इथे हिंदी मराठी ग्रंथांचाही समावेश हवाय, कारण कैदीत असेल त्या कैद्यांना शहाणं करणारी पुस्तकं आहेत. इंग्रज अधिकारी म्हणाले 10 पुस्तकं टाका लिहून. ते म्हणाले अहो लिहून देतो, यादी करून देतो, तुम्हाला पुढे जे काय करायचं तुम्हीच करा, कारण तुमचं राज्य. अरे वा, इतकी वर्ष अंदमानात इतके हाल सोसून तुझी बुद्धी मोठी तल्लख दिसते रे. तुला माहितीये का 1857चं समरयुद्ध तुझं जाळलंय ते? ठीक आहे ना, कळलंय का ना ते? सावरकरही तितकेच निश्चल होते. त्यांनी शांतपणे उत्तर दिलं, तू जरी जाळलं असती तरी माझ्या डोक्यातलं तू काढून घेऊ शकत नाहीस ना, ते मला पाठ आहे. मी कैदेतनं सुटून बाहेर गेलो की ते मी पुन्हा लिहीन. आणि तसंच झालं. आता आपण ते वाचूनही पूर्ण केलंय. आणि तेव्हाच आपल्याला कळलंय की पानिपतची लढाई ही लढाईच होती,
हे इंग्रजांचं आणि मुसलमानांचं कटकारस्थान होतं. हे सावरकरांच्या बुद्धीतनं सरळ झालंय, सिद्ध झालंय. आणि इंग्रजांचं राज्य कसं धुळीला मिळवावं आणि आपलं राज्य कसं ताब्यात घ्यावं हे का झालं, हे का कसं व्हायला पाहिजे, या सगळ्याची उपाययोजना आत्ता अंमलात आणली जाते. पण ते कोण करताय? अहो फक्त सैन्य दलातले लोक करतायत, राज्यकर्ते नाही. त्यांच्या लक्षातच येत नाही की हा विचार काय आहे, याच्या मागे केवढा अभ्यास आहे, हे लक्षातच येत नाही. मूल्यच नाही येत कारण तिथे काही. सैन्य दलामध्ये प्रत्येक माणसाला ती मूल्य माहिती आहेत. म्हणून त्या सावरकरांच्या विचारांचा आत्ता पाठपुरावा केला जाऊन त्याविषयी विचार केला जातो की खरंच त्यांनी हे लिहिलंय हे बरोबर आहे. कशा पद्धतीने युद्ध व्हायला हवेत किंवा कशा पद्धतीने भारताचं स्वातंत्र्य हे टिकवून ठेवायला हवंय, हे आत्ता पटतंय. ते पुस्तक येऊन 100 वर्ष होत आली. त्याच्यानंतर आपला भारतीय माणूस शहाणा झालाय आणि ते होत आहे. पण इतके दिवस त्या बुद्धिवंतांच्या विचारांना कोणी विचारलंच नाही. त्यांना राज्यकर्त्यांनी काय झालं, सावध फेकून द्या ते विचार, काय अर्थ नाही. फेकून द्या ते विचार, काय अर्थ नाही. शिवाजी महाराज फक्त त्यांनी गड केले त्याच्याविषयी आदर आहे, विचार कुठे माहिती आहे. शिवाजी महाराजांना संस्कृत येत होतं, जिजाऊला संस्कृत येत होतं, फारसी येत होतं. शिवाजी महाराजांचं इंग्रजीही उत्तम होतं, जिजाऊंचं इंग्रजीही कुणाला माहिती आहे. आम्ही शिकलेली माणसं, गणित इंग्लिश करून आपल्याला पुढे ऍडमिशन मिळालं की आम्ही हुशार, बाकी कुठे काय माहितीये. नाही, हेही वाचन करायला हवंय, याशिवाय येणार नाही. मग ही जी मूल्य या लोकांनी जोपासली आहेत किंवा ही जी मूल्य त्यांनी आपल्या आचरणात आणली आहेत, समाजाला द्यायचा प्रयत्न केला, ज्यांनी घेतली त्यांना मिळाली, ज्यांनी नाही घेतली ते असफल ठरले. मग साधे मावळे सुद्धा आपल्यापेक्षा शहाणे आहेत. हिरकणी शहाणी आहे, नाही की नाही. सावरकरांकडे एक कुलकर्णी नावाचे ग्रस्त होते अंदमानात असताना, सेवेसाठी म्हणून त्यामुळे रफादार म्हणून त्यांना नेमलं होतं. कुलकर्ण्यांना सावरकर चांगले माहित होते, कारण सावरकर त्यांनी अनुभवले ते वाचले होते. कुलकर्णी म्हणायचे, सावरकर मला चांगलं जेवण येतं, तुम्हाला येत नाही, माझं जेवण तुम्ही जेवा, वाटलं तर आपण अर्धा अर्धा खाऊ, पण तुम्ही ते अन्न खाऊ नका. पण हे जेव्हा जनरल पॉवरच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्या हणून काढलं. पण सावरकर डगमगले नाहीत, ते उभे राहिले. आजपासून जर कुठल्याही कैद्याला घाणेरडं पाणी घाणेरडं जेवण मिळालं तर मी काय करीन हे लक्षात ठेवा, आणि मी काय चीज आहे तुम्हाला माहिती आहे. इंग्रज अधिकारी तो जो पॉवर होता तो घाबरला, त्यांनी जेवणाची व्यवस्था केली. नाही तो तोवर आळ्या किडे सापाचे तुकडे असा भात आणि गटारचं पाणी पिऊन 6 वर्ष सावरकर आणि बाबारावांनी तिथे काढलेली. आणि म्हणून आज आपण आरामात जगतोय, पण त्याचं मूल्य समजत नाहीये. जेवताना आठवण होते का आपल्याला, खरंच त्या काळात कसं खाल्लं असेल, आपल्याला हे मिळालंय ना वरण भात, बास, समाधान नाहीच आहे. पण माणसाला बाबाराव सावरकर वरती आजारी असताना सुद्धा सावरकरांनी हेच जनरल पॉवरला सांगितलं आणि त्यांना भात शिजवून घालायची परवानगी मागितली. तर सावरकरांच्या पुढे त्यांनी 3 दगड फेकले जे सावरकरांना लागलेत पायाला. आणि रोज जेल झाडायची सगळी, आणि त्या जेलमधली जी पानं असतील त्याच्यावरती चूल पेटवायची आणि त्याच्यावर तो भात ॲल्युमिनियमच्या त्या गुंगुळ्यामध्ये शिजवायचा आणि बाबारावांना घालायचा. पण ती परवानगी मिळाली याच्यातच त्यांना आनंद व्हायचा. सावरकर इतके हुशार होते की ते सकाळीच तांदूळ भिजत घालायचे, ते त्या पानांवर शिजलं तर पाहिजे ना, आणि ते उन्हात ठेवायचे, ते आपोआप पाणी गरम व्हायचं. पण थंडी पावसाळ्यात बाबारावांचे हाल होऊ नयेत
पण भिजत घातले, चुरडायचे तांदूळ हाताने, आणि मग तो भात शिजवून भावाला द्यायचा, आणि मग आपण खाली जे काय कदंड मिळेल ते खायचं. का? तो माझा भाऊ आहे. आज असं दिसेल का हो दृश्य कुठे? ती येसूबाईंनी माझी आहे, ती माझ्या आईप्रमाणे आहे. माझ्या अंगावर काटा येतोय, कारण मी सावरकर म्हणजे पाठ आहेत अक्षरशः. तर त्या येसूबाईंवर इतकं प्रेम करणारा माणूस, त्या वहिनीसाठी जीव खालीवर व्हायचा की आईसारखी. माझ्या आईनंतर तिने सांभाळलं, आता सांभाळलेलं असलं तरी त्याचं काही वाटणार नाही, अशी अवस्था आहे. त्या येसूबाईंवर केवढं काव्य, तिच्याविषयी संबंध पुस्तक लिहिलंय सावरकरांनी, माझी येसूबाईंनी म्हणून. ते वाचताना सुद्धा म्हणजे आपल्याला वाचवत नाही काही काही गोष्टी. माझी जन्मत आहेत तर वाचवतच नाही, रडायलाच येत आपल्याला, इतकं भयानक पुस्तक आहे. मी ह्या मूल्यांना विसरून चालणार आहे का आजच्या पिढीला? कारण हेच विचार, हीच मूल्य कोणी असोत, मग दयानंद सरस्वती असोत, गुरुदेव रानडे असो, तुमचे गोळवलकर गुरुजी असो, यांनी जे लिखाण करून ठेवलेलं आहे आपल्यासाठी, ते आजच्या पिढीने वाचलं तर खरोखर आपला भारत देश कुठल्या कुठे पोहोचेल. त्या तत्वांवर आपण मूल्य सांभाळली नुसती तरी खूप झालं, आणि त्याप्रमाणे आपलं काम केलं तर. या लोकांनी तसं केलंय. जरूर ही पुस्तकं वाचा, त्यांची चरित्र वाचा, खूप उपयुक्त आहेत, खूप मनाला समाधान देणारे. वेळ संपली आहे, नाही तर 3 गोष्टी होत्या, पण ठीक आहे, छोट्या मुलांच्याच गोष्टी, पण मी बऱ्याच सांगितल्या, त्यामुळे मी गप्प बसले. तर ही मूल्य सांभाळणं हे केवळ आपल्याच हातात आहे, दुसऱ्या कोणाच्याही नाही, आपल्या भारतीयांच्याच हातात आहे. कारण ही मूल्य इतर देशामध्ये काही अंशी सांभाळली जात आहे. तीच माणसं आता संस्कृत शिकायला आपल्या पुणे विद्यापीठात येत आहे, फिलॉसॉफी शिकायला येत आहे, पण आपली मुलं नाही. आपला भरणा 1% आहे, हे कुठेतरी वाढायला हवं, एवढीच इच्छा. धन्यवाद.